श्री राम समर्थ श्री राम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी ज्या दासबोध ग्रंथाची रचना केली त्या रचनेचा विचार करता हा ग्रंथराज दासबोध अर्थात आजच्या दिवशी तो जन्मास आला याचा अर्थ परिपूर्ण झाला। सन 1660 जन्मस्थळ शिवथळघर या ठिकाणी समर्थांनी दासबोध लिहून पूर्ण केला। आज दासबोध ग्रंथाची जयंती अर्थात ग्रंथराज दासबोध ग्रंथाची जयंती आणि त्या निमित्ताने आपण आज थोडं ग्रंथाच्या संदर्भामध्ये चिंतन करूया। गेले 300 दिवस आपण दासबोध ग्रंथाचं श्रवण करत आहोत। हा दासबोध ग्रंथ नेमका समर्थांनी कोणत्या परिस्थितीत लिहिला, हा लिहित असताना समर्थांच्या समोर कोणतं समाज दृश्य होतं, समर्थांनी दासबोध लिहित असताना काय विचार केला असेल याचा विचार आपण आज थोडक्यात करूया। शिवथळघळ वरंद घाटामध्ये अत्यंत दुर्गम ठिकाणी आहे। सामान्यतः या घळीचा शोध आदरणीय शंकर श्रीकृष्ण देव यांनी 1930 साली या घळीचं संशोधन केलं, अर्थात ही घळ शोधून काढली। या घळीमध्ये समर्थांनी दासबोध लिहिला आणि त्यामुळे समर्थांच्या चरित्रामध्ये, समकालीन ग्रंथामध्ये आणि समर्थ संप्रदायाच्या इतर साहित्यामध्ये याचा स्पष्ट उल्लेख येतो। तसं समर्थांचं काव्यसुद्धा ते उपलब्ध आहे। या मठाचं नाव सुंदर मठ असं आहे, अगदी सुंदर आहे, निसर्गरम्य ठिकाणी। सगळ्या संतांनी आपल्या साहित्याची निर्मिती निसर्गाच्या सानिध्यात केली आहे। निसर्ग म्हणजे अत्यंत पवित्र, अत्यंत निर्मळ, स्वभावतः शुद्ध असं वातावरण या निसर्गामध्ये आहे। मानवाने विज्ञानाच्या प्रगतीमुळे या निसर्गाला
आपण क्षती पोचवलेली आहे. पण साधू संतांनी, महंतांनी या निसर्गाच्या सानिध्यात राहून साधना केली. ती साधना समर्थांनी सुद्धा केली. समर्थ शिवथरगडमध्ये 10 वर्ष होते. समर्थांच्या तिथे राहण्याचा कालखंड जरी वेगवेगळा दाखवला असला तरी ते 3-3 वर्ष आणि नंतर 4 वर्ष असे एकूण 10 वर्ष समर्थ घळीत राहिले. या सुंदर मठामध्ये 1652 साली समर्थांनी सर्वात पहिल्यांदा प्रवेश केला. 1652 सालचा प्रसंग असा आहे की 1652 साली समर्थांनी घळीमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आणि पहिला गणेश उत्सव, सार्वजनिक गणेश उत्सव श्री समर्थांनी त्या घळीच्या आजूबाजूला असलेल्या 3 गावांना एकत्र करून आपल्या शिष्याकरवी हा गणेशाचा उत्सव साजरा केला. लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये तो सुरू केला, पण समर्थांनी त्या अगोदर 240 वर्ष अगोदर श्री गणेशाची इथे स्थापना करून तो उत्सव साजरा केला. अर्थात तो 1652 साली. पुढे समर्थ तिथे राहिले, कारण समर्थांच्या डोळ्यासमोर अवघा महाराष्ट्र होता. समर्थ संप्रदाय आता वाढत गेला. जवळपास समर्थांनी तोपर्यंत म्हणजे 1652 पर्यंत 100 मठपती उभे केले. 100 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उपासना सुरू केली, रामाची आराधना सुरू केली. धनुर्धारी असलेल्या रामाची पूजा समर्थांनी सांगितली. यवनांचं आक्रमण होतं आणि त्यामुळे संबंध महाराष्ट्र हा या यवनाच्या अत्याचाराने पिळून निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान राजे यांनी याच काळामध्ये फार मोठं कार्य केलं. श्री समर्थांनी याच काळामध्ये ग्रंथराज दासबोधाची निर्मिती केली. 20 दशके 200 समास श्री समर्थांनी इथे लिहून काढले. 7751 ओवींचा हा ग्रंथ सर्व भक्तांसाठी तो संप्रदायाचा ग्रंथ म्हणून सर्वश्रुत झाला. या ग्रंथामध्ये समर्थांनी अनेक प्रकारचे प्रकरणं लिहिलीत. समोर बसलेले साधक ते ऐकणारे आहेत, लिहिणारे कल्याण स्वामी बाजूला बसलेले आहेत. आणि या घळीमध्ये समर्थांनी जेव्हा हा दासबोध लिहायला किंवा सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस एक दिवशी समर्थांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष अंगलाई माता आली आणि तिने समर्थांना आपल्या आईची प्रकृती ठीक नाही, अर्थात समर्थांच्या आईचं नाव राणूबाई होतं. समर्थांनी जेव्हा घर सोडलं तेव्हा आईला अभिवचन दिलं होतं की आई, तुझ्या अंतसमयी मी निश्चित येईल. आणि म्हणून समर्थ घळीतून बाहेर पडले. त्यावेळेस समर्थ 1652 ते 1655 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये समर्थांनी दासबोध लिहिला. तर तो दशक 1 ते दशक 7 पर्यंत अशा प्रकारे 55 सालापर्यंत 1655 पर्यंत ग्रंथ लिहून पूर्ण झाला. समर्थांनी या ग्रंथाच्या मध्ये एक ओवी अशी वापरली आहे, सरली शब्दाची खटपट, झाला ग्रंथाचा शेवट, तेथे सांगितलेले स्पष्ट सद्गुरु भजन. अनेकांचा असा समज आहे
अनेकांनी असा तर्क मांडलेला आहे की समर्थांनी इथेच ग्रंथ पूर्ण केलेला आहे आणि नंतर मग पुढे तो जोडलेला आहे. अर्थात समर्थांनी इथे लेखन थांबवलं जरी असेल पण तो ग्रंथ शेवट नाही. या ओवीचा अर्थही आपण वेगळ्या अर्थाने घेऊ शकतो की सद्गुरू भजन तेव्हाच होऊ शकते किंवा ग्रंथाची निर्मिती तेव्हाच होऊ शकते जेव्हा सद्गुरू सान्निध्य असतात. म्हणून ग्रंथ पूर्ण पुढे होऊ शकणार नाही. समर्थांनी घळ सोडली आणि घळ सोडून समर्थांनी जाम समर्थ नाव म्हणजे त्यांच्या जन्मगावी समर्थ गेले. समर्थांचा प्रवास त्यावेळेसचा जो होता तो सारंगपूर, माहूर, त्यानंतर अंबेजोगाई आणि तिसगाव या गावांना त्यांनी भेटी दिल्या. या प्रवासामध्ये समर्थ होते. ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला होता आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, त्या कालखंडामध्ये समर्थ शिवथरगळीमध्ये होते. तो कालखंड आहे 1657 ते 1660. या कालखंडामध्ये दासबोधाची रचना संपूर्ण झाली आणि म्हणून त्या संदर्भामध्ये उल्लेख समर्थांनी 18व्या दशकात 6व्या समासामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. समर्थांनी शिवरायांचं त्या ठिकाणी गौरव केलेला आहे. अशा प्रकारे समर्थांनी या निसर्गरम्य ठिकाणी या ग्रंथाची रचना केली. डोंगर, आजूबाजूला घनदाट जंगल, एकही घर जवळ नाही. वाघ सिंहासारखे हिंस्र श्वापद, त्यांचा सदैव संचार, भयावह वातावरण, या सगळ्या ठिकाणी समर्थ स्वतः होते आणि तिथे राहून ग्रंथ लिहिला. समर्थांनी त्या संदर्भामध्ये काही ओवी लिहिलेल्या आहेत. त्या मठाचं वर्णन करणाऱ्या त्या आज आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. गिरीचे मस्तकी गंगा, तेथून चालिले बळे, धबाबा लोटती धाला, धबाबा तो या दळे श्रीराम. या सुंदर मठाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, गिरीचे मस्तकी गंगा. गिरी म्हणजे पर्वत. पर्वताच्या मस्तकावरून गंगा वाहते आहे. अक्षरशः जेव्हा त्या शिवथरगळीमध्ये आजही आम्ही पाहायला जातो तर अगदी निकट उंचावरून पडणारा एक मोठा धबधबा आहे. त्या धबधब्याचा आवाज पावसाळ्याच्या दिवसात आणि पुढे 6 महिने इतका असतो की घळीमध्ये बसणारा मनुष्यसुद्धा त्या आवाजाने घाबरून जाईल. त्या आवाजामुळे एकमेकाशी संवादसुद्धा साधता येत नाही आणि त्यामुळे तिथलं जे वातावरण आहे पावसाचं आणि जंगलाचं वातावरण ते अत्यंत भयावह आहे. गरजतो मेघतो सिंधू. तिथे असलेला जो म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात आकाशामध्ये वीज कडाडते, ढगांचा गडगडाट होतो, ध्वनी कल्लोळ उठला, कड्यासी आदळे धारा, वात आवर्त होतसे. बाजूला कडे तुटतात, त्या कड्यावर पावसांच्या धारा पडतात. धबधब्याच्या पाण्याचा जो आवाज आहे तो असतो, विजांचा कडकडाट होतो, ढगांचा गडगडाट होतो. अशा वेळी हळूच वारा येतो आणि त्यामुळे वाऱ्यामुळे त्या पाण्याचे तुषार सर्वत्र दरवळू लागतात. तुषार उठती रेणू, दुसरे रजमातले, वात मिश्रित ते रेणू, शीत मिश्रित धाकुटे श्रीराम. थंड वातावरण झालेलं आहे आणि या थंड वातावरणामध्ये श्वापद तिथे राहण्याच्यासाठी, निवासासाठी ते आपली जागा शोधतात आहे. साप आहेत, विंचू आहे, अजगर आहेत, अस्वल आहेत, वाघ आहे, सिंह आहेत, हे सगळे श्वापद तिथे आहेत. आणि ज्या काळामध्ये समर्थ होते म्हणजे 1652 साल, त्या काळातली परिस्थिती कशी असेल फक्त याचा विचार करा.
दराच तुटला मोठा, हे चालू असताना तिथे फार मोठा जो कडा आहे दगडाचा तो तुटून पडला आहे. झाड खंडे परोपरी निबिड दाटती छाया, त्यामध्ये ओघ वाहते श्रीराम. जणू काही गंगा वाहते आहे अशा प्रकारचं पाणी आजही तिथे वाहताना आम्हाला दिसते आहे. निसर्गरम्य ठिकाण जरी असेल तरी एका माणसाने तिथे वास करणं अतिशय कठीण आहे. गर्जती श्वापदे पक्षी, श्वापद आणि पक्षी यांचा आवाज होतोय. नाना स्वरे भयंकरे, गडद होत असे रात्री, ध्वनी कल्लोळ उठिला श्रीराम. रात्रीच्या वेळी या पाण्यांचा आवाज, पशुपक्ष्यांचा आवाज, श्वापदांचा आवाज अशा प्रकारे होतो की तिथे राहणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये म्हणजे भीतीमुळे कंप उठतोय. समर्थ म्हणतात आहे, करदमू निवडे तो, निवडेना तो मानसी साकडे पडे, विशाल लोटती धारा, ती खाली रम्य विवरे. खालच्या बाजूला रम्य असं विवर आहे. अशा ठिकाणी या सुंदर मठाच्या बाजूला वातावरण आहे. पण या मठामध्ये आतमध्ये घळीमध्ये जी जागा आहे त्याची लांबी रुंदी 125 फूट तो रुंद आणि लांबीला 70 फूट अशा प्रकारे, लांबी रुंदी म्हणजे 125 बाय 70 अशा प्रकारे ती घळ आहे. या घळीला दरवाजा नाही, खिडक्या नाहीत. कोणी या कोणी जा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. सगळे श्वापद येतात आहे, प्राणी येतात आहे, पक्षी येतात आहे, सगळ्यांचं जाणं येणं आहे आणि तिथे समर्थ राहतात आहे. समर्थांनी अशा परिस्थितीमध्ये ग्रंथ लिहिला, अशा वातावरणात ग्रंथ लिहिला. समर्थांबरोबर अक्का स्वामी, समर्थांचे शिष्य अनंत स्वामी, समर्थांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी आणि दिवाकर स्वामी आणि त्याबरोबर इतर मंडळी रोज दासबोधाचं लिखाण होत असे आणि प्रति दिवशी त्या दासबोधावर निरूपण समर्थ करत असत. म्हणून समर्थ शेवटच्या ओवीमध्ये लिहितात, विश्रांत वाटते येथे. तिथे गेल्यानंतर आजही तुम्ही जा, अतिशय प्रसन्नता आपल्याला मिळते, मनाला शुद्धता प्राप्त होते आणि भाग्य असेल तर अशा पुण्यक्षेत्राचं आपलं दर्शन होते. विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे, कथा निरूपणे चर्चा सार्थके काळ जातसे श्रीराम. समर्थांनी इथे कथा निरूपणे आणि चर्चा दासबोध लिखाण करत असताना समर्थ आपल्या शिष्यांना बसवतात आहे. त्यांना नानाविध प्रकारच्या कथा सांगतात आहे, नाना प्रकारचे निरूपणे दासबोधावरती करतात आहे. लिखाण अखंड सुरू आहे आणि यामध्ये समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे. म्हणून समर्थांच्या वास्तव्याचा कालखंड जो मी 3 म्हटलेला आहे त्यापैकी 3 वर्ष पहिले 1652 ते 1655, दुसरा कालखंड 1657 ते 1660, तिसरा कालखंड म्हणजे 1672 ते 1676 अशा प्रकारचे एकूण 10 वर्ष समर्थ अशा घनदाट ठिकाणी अरण्यात ते राहिले. आजही आपणाला माहीत आहे, जे लोक शिवथरघळीमध्ये नित्य जातात त्यांना हे सगळं माहीत आहे. शिवथरघळीमध्ये आजही वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास वर्ग चालतात, वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं भरतात. मोठे मोठे महंत तिथे येऊन निरूपण करतात, प्रवचन करतात, दासबोधाचे पारायण होतात. अशा प्रकारचा उपक्रम आजही सुरू आहे. 1955 साली आदरणीय बापूसाहेब ओक हे जेव्हा शिवथरघळीमध्ये गेले
त्यावेळी श्री समर्थ सेवा मंडळातर्फे ते गेले होते. तिथे राहण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी एक पिंजरा तयार करून घेतला लोखंडाचा. कारण त्या ठिकाणी श्वापदांची भीती होती म्हणून. आणि ते स्वतः सांगतात की 3 दिवसपर्यंत मी एका त्या पिंजऱ्यात बसलेलो राहिलो. 3 दिवस त्यांच्या आजूबाजूला वाघ हा त्यांचा पहारा जणू काही देत होता. या अशा ठिकाणी समर्थांनी ग्रंथ लिहिला आणि एवढ्या सुंदर अशा ग्रंथाची निर्मिती, सगळ्या जगाचं तत्वज्ञान या ग्रंथामध्ये भरलं गेलं. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, सगळे पुराण, सर्व शास्त्र यांचा विचार समर्थांनी दासबोधामध्ये मांडला. इतकंच नाही तर भगवत वचनाविणं बोलणे येथे नसे येथीचे असं समर्थ म्हणतात. भगवत वाक्याविणं बोलणे नसे येथीचे या ग्रंथामध्ये दासबोधाबरोबर समर्थांनी भगवद्गीतेचा सुद्धा इथे वापर केला. भगवद्गीतेचं तत्वज्ञान याच्यामध्ये त्यांनी वापरलं. जशी ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची टीका मानली जाते, तसं समर्थांनी सुद्धा भगवद्गीता या दासबोधामध्ये उतरवली आहे. समर्थांना खरोखर समर्थ का म्हणतात याचं उत्तर खरं खरं आज आपल्याला मिळते. समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे. अशा प्रकारे समर्थांनी या सुंदर मठामध्ये दासबोधाची निर्मिती 1660 साली केली. तो शुद्ध म्हणजे माघ शुद्ध नवमी हा दिवस, आजचा तो पवित्र दिवस. त्या दिवशी आज आपण दासबोधाचं श्रवण करत आहोत. आम्ही भाग्यवान आहोत की समर्थांच्या या ग्रंथाचं आम्ही श्रवण करतो आहोत. पुण्यवान आहोत की जे संतांचे वचन ऐकतात. या ग्रंथांच्या मध्ये आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग सापडणार आहे. आपलं जीवन धन्य होण्यासाठी समर्थांनी इह आणि परलोकाचा विचार केला आणि तो विचार आम्ही ऐकण्यासाठी गेल्या 300 दिवसापासून अखंड आहोत. आपण धन्य आहात. आपल्यामध्ये असलेले अनेक साधक धन्य आहेत. त्या साधकांनी दररोज निरूपणे ऐकून त्याचं लिखाण केलं. त्या साधकांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आपण दासबोध हा ग्रंथ संपूर्ण ऐकावा अशी मी आपणाला आजच्या दिवशी हात जोडून प्रार्थना करतो. यासाठी की समर्थांनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये या ग्रंथाची निर्मिती केली आणि हा ग्रंथ त्या काळामध्ये छापल्या गेला नव्हता. तो शिष्यांकरवी तो लिहून गेला गेला. लिखित प्रकारची जी प्रत आहे ती सर्वत्र त्यांनी पाठवली. कल्याण स्वामींनी लिहिलेला ग्रंथ तो पहिली प्रत ती 1663 सालची आजही कल्याण स्वामींच्या डोमगावच्या मठामध्ये आजही आपल्याला ती पाहायला मिळते. श्री समर्थांनी या ग्रंथामध्ये नानाविध प्रकारचे विषय त्यांनी सांगितले आणि इतके स्पष्टपणे सांगितले, इतक्या सोप्या शब्दात सांगितले की त्याचं वर्णन वेगळ्या शब्दात पुन्हा करायची गरज नाही. आज दासबोध ग्रंथाची जयंती असल्यामुळे आपण दासबोधाचं अर्थात पारायण करायला पाहिजे. आजच्या दिवशी आपण दासबोधाची आरती करायला पाहिजे. आज दासबोधाचं पूजन करायला पाहिजे आणि आजपासून दासबोधाचं अखंड वाचन करायला पाहिजे. समर्थ संप्रदायाचा असा नेम आहे, दंडक आहे की दासबोधाचं वाचन केल्याशिवाय अन्नभक्षण करायचं नाही. माझे वडील परमपूजनीय दत्तात्रय रोडे गुरुजी सबंध आयुष्यभरात एकही दिवस असा त्यांचा गेला नाही की ज्या दिवशी त्यांनी दासबोधाचं
वाचन केलं नाही, किमान 2 समास आपण वाचली पाहिजेत. आपण आपल्याकडे दासबोध नसेल तर तो नक्की घ्या. समर्थांचं याचं सगळं चरित्र जर आम्हाला श्रवण करायचं असेल तर परमपूज्य सुनीलदादा चिंचोळकर महाराजांचा जो अप्रतिम ग्रंथ आहे, चिंता करतो विश्वाची, त्या ग्रंथाचं वाचन करा. समर्थांचं सबंध चरित्र त्यामध्ये दादांनी लिहून काढलेलं आहे. आपण सुद्धा आजपासून तो नियम पाळावा, तो चालवावा अशी आपणाला करबद्ध प्रार्थना करतो. आणि आज दासबोध जयंती असल्यामुळे दासबोधाची एक ओवी वाचून त्याच्यावर निरूपणाला आपण आज सुरुवात करू. श्रीराम समर्थ श्रीराम. पिंडा सारिकी ब्रह्मांड रचना, नये आमुचा अनुमाना, प्रचित पाहता नाना, मते भांबावती. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. आपल्या मनामध्ये पिंड आणि ब्रह्मांड यातला फरक काय असा श्रोत्यांना प्रश्न पडला होता. एका श्रोत्यांनी प्रश्न विचारला महाराजांना की महाराज, पिंड म्हणजे काय आणि ब्रह्मांड म्हणजे काय? आणि पिंडी ते ब्रह्मांडी असा आम्ही सहसा नेहमी वाक्प्रचार वापरतो, तर आमच्या अनुमानाला येण्यासाठी काही थोडं समजून सांगा. समर्थ पुढे सांगताय, जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसे बोलताची प्रौढी, हे वचन घडीने घडी, तत्वज्ञ बोलिते. श्रीराम. तत्वज्ञ, तत् म्हणजे ते, त्व म्हणजे तू, आणि त्याचं ज्ञान ज्याला आहे तो तत्वज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणे, अज्ञ म्हणजे न जाणणारा, आणि तज्ञ म्हणजे जाणणारा. अशा प्रकारे त्या मी परमेश्वर आहे अशा प्रकारची रचना, अशा प्रकारचा विचार सर्व ग्रंथांनी मांडला. आणि तोच विचार समर्थ आता ब्रह्मांड, ब्रह्मांडी आणि पिंडी यामधला फरक काय आहे, ब्रह्मांड कशाला म्हणावं, पिंड कशाला म्हणावं, आणि दोघांचं ऐक्य कसं आहे ते उद्याच्या निरूपणात पाहूया. अतिशय सुंदर विषय आपण उद्या पाहू. आज दासनवमी, आज प्रत्यक्ष दासबोध ग्रंथाची जयंती. लवकरच आता काही दिवसात दासनवमी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने आपण अधिकाधिक समर्थांच्याबद्दल माहिती घेऊ, समर्थांचं चरित्र स्मरण करू आणि आपलं जीवन धन्य करू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.